राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नाशिकमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात मोठी वादाची ठिणगी पडली आहे. नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना राणे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. कुंभमेळ्यात कडक लक्ष ठेवा, हिंदू सोडून इतर धर्मीय कोणीही स्टॉल लावले तर ते स्टॉल उघडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत असे त्यांनी विधान केलंय. यावेळी त्यांनी हिंदूंकडून हिंदूंनीच खरेदी केली पाहिजे या संकल्पनेचाही पुनरुच्चार केला. हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही हिंदूंविषयी बोलायचे नाही, मग काय पाकिस्तानात जाऊन इस्लामाबादविषयी बोलणार का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करत आपल्या भूमिकेचं समर्थन केलंय. या विधानानंतर राजकीय वर्तुळातून आता विविध प्रक्रिया उमटत असून विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आणि मोठा फटका आता महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला, विशेषतः शेतकऱ्यांच्या सिंचन साहित्याला बसू लागलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झालेल्या दरवाढीमुळे शेतीसाठी लागणारे साहित्याचे दर कडाडलेत. सिंचनासाठी लागणारे PVC पाईप, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन, मोटार पंप यांच्या निर्मितीसाठी कच्च्या तेलातून निघणाऱ्या घटकांचा वापर होतो. मात्र या कच्च्या मालाचाच पुरवठा विस्कळीत झाल्याने या साहित्याच्या किमतीत तब्बल 35 ते 40% वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामाच्या तयारीसाठी सिंचनाची व्यवस्था करणारे शेतकरी यामुळे पूर्णपणे हैराण झालेत आणि त्यांचं नियोजन देखील कोलमडलंय. प्रत्येक शेतकऱ्याला हे साहित्य खरेदी करताना आता किमान 15 ते 20 हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागत असल्याने बळीराजा आता आर्थिक संकटात सापडला आहे. नागपूरच्या औद्योगिक विकासात आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. सौर ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती घडवत वारी एनर्जी लिमिटेड कंपनी नागपूरच्या बुटीबोरी नवीन औद्योगिक परिसरात भारतातील सर्वात मोठा सौर इनगॉट वेफरच्या उत्पादनाचा प्रकल्प उभारणार आहे. विशेष म्हणजे 10 गिगावॅट क्षमतेचा हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच एकात्मिक प्रकल्प ठरणार आहे. सौर पॅनल तयार करणारे लागणारे एक महत्त्वाचे सुटे भाग आजवर चीनमधून मोठ्या प्रमाणावरती आयात करावे लागणार होते. मात्र आता त्याचे उत्पादन भारतातच होणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून मेक इन इंडियाच्या मोहिमेला यामुळे गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. सातारा जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय. शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी जावळी तालुक्यात मेढा, करंदी, रानघेर परिसरात गारांचा जोरदार पाऊस झाला. या अवकाळी संकटामुळे काढणीला आलेला गहू, ज्वारीची पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. कडाक्याच्या उन्हात अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून आधीच संकटात असलेल्या शेतीचे अतोनात नुकसान झालंय. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जाते. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या प्रसादालाही बसू लागलाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर LPG गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशात गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गॅसची बचत करण्यासाठी संस्थान प्रशासनाने प्रसाद वितरणावर काही मर्यादा आणल्यात. यापुढे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला बुंदी लाडू प्रसादाचे केवळ एकच पाकिट देण्यात येणार आहे. दररोज हजारो भाविकांसाठी भोजन आणि प्रसाद तयार करणाऱ्या साई प्रसादालयाने गॅसची बचत आणि प्रसादाची उपलब्धता कायम राखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असून दुसरीकडे पावसाचे सावट निर्माण झालंय. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असून अमरावती येथे देशातील उच्चांकित तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अकोला आणि अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम देण्यात आलाय. नागरिकांनीही उन्हापासून बचाव करण्याचे आणि पावसाळी वातावरण सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांच्या मृत्यूबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पुत्र मुज्तबा खामेनी यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र मुज्तबा खामेनी आता हे जिवंत नाहीत असा खळबळजनक दावा ट्रम्प यांनी केलाय. मुज्तबा जिवंत असतील तर त्यांनी समोर येऊन शरण यावे असे आव्हानही त्यांनी दिलंय. इराण सध्या तडजोडीची भाषा करत असला तरी अमेरिका कोणत्याही अटीशर्तींवर तडजोड करण्यात तयार नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. मध्य पूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले असून अमेरिका इराणमध्ये थेट लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यासाठी अमेरिकेने आपली अत्यंत आधुनिक आणि विध्वंसक युद्धनौका US
त्रिपोली लाइटिंग कॅरियर इराणच्या दिशेने रवाना केली आहे. 2,500 कमांडो, रडाराला चकवा देणारी स्टेल्थ फायटर जेट्स आणि जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता असलेल्या युद्धनौकेमुळे इराणवर हवाई, समुद्र आणि जमिनीवर तिहेरी हल्ला होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हिंद महासागरात अमेरिकेने बुडवलेल्या जहाजाचा बदला घेण्याचा निर्धार इराणच्या लष्कर प्रमुखांनी व्यक्त केला असून दोन्ही देशांमधील हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या युद्धात आता एक नवा ट्विस्ट आलाय. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक व्यापारावरती मोठा परिणाम झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मित्र राष्ट्रांना लष्करी मदतीचे आवाहन केलंय. चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन यांसारख्या देशांनी आपल्या युद्धनौका होर्मुझ सामुद्रधुनीत पाठवाव्यात, जेणेकरून हा सागरी मार्ग सुरक्षित खुला ठेवण्यात येईल, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट केलंय. इराणचे लष्करी सामर्थ्य पूर्णपणे संपवल्याचा दावा करत लवकरच हा मार्ग व्यापार दळणवळणासाठी सुरक्षित होईल, असे आश्वासनही अमेरिकेने दिलंय. बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह सध्या एका मोठ्या वादात आणि दहशतीच्या छायेत सापडलाय. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई बादशाहला जीवे मारण्याची धमकी देण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका पोस्टद्वारे ही धमकी देण्यात आली असून बादशाहने हरियाणाची संस्कृती खराब केल्याचा आरोपही या टोळीने केलाय. 2024 मध्ये झालेल्या घटनेत तुझ्या क्लब बाहेर झालेली घटना हा केवळ ट्रेलर होता, पुढच्या वेळी थेट कपाळावरती गोळी झाडू, असा खळबळजनक इशारा या पोस्टद्वारे देण्यात आलाय. हरियाणातील पानिपतामध्ये झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेत हवाला व्यवहारांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवणाऱ्यांना सोडणार नाही, असंही या टोळीने म्हटलंय. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत हरियाणा पोलीस कोणतीही कारवाई करतात, आता याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.